पाठीच्या भागासाठी बंद बाजू घेतलेली आहे. बंद बाजू बनविण्यासाठी आपण काय करतो? उंची अधिक किती? उंची अधिक किती? शिल्पा कोठावदे किती घेतो? किती? किती घेतो? 1 2 कोठावदे किती घेतो? व्हेरी गुड. 1 घेतो. लावलाय मी. उंची अधिक 1. मग समजा 12 असेल तर 12 अधिक किती? 1. ठीक आहे. नंतर इथे छातीचा चौथा, पाठीचा भाग बनवतोय फक्त, तर छातीचा चौथा अधिक 2. तर समजा 20 ची छाती आहे, तर पॅटर्न तयार होताना इथे छातीचा चौथा 5 किती? 5 अधिक किती होईल? 2. म्हणजे इथे माप तयार होईल तुमचं 7. 5 अधिक 2 बरोबर 7. छातीचा चौथा वापरतो आपण प्रत्येक वेळेस आणि त्यामध्ये 2 इंच टाकतो शिवणासाठी. 1 इंच या बाजूला आणि 1 इंच या बाजूला असं शिवणामध्ये डिवाइड होऊन जातं आणि उर्वरित पॅटर्न आपलं तयार होतं. नंतर आपण त्याचा चौकोनी बॉक्स करून घेतो. आपण फक्त आता पाठीचा भाग बघणार आहोत. आपल्याला डिझाईन शिकायची यामध्ये. नंतर गळ्याची रुंदी प्रत्येक गळ्याची रुंदी तुम्हाला चार्ट नुसार मी सांगितलेलं आहे की इथून आपण किती वापरतो. बारीक मापाला आपण किती वापरणार आहे? कोण सांगतंय? 24च्या आतली माप आहेत आपली. 28च्या आतलंय किती घेऊ? 1.5. व्हेरी गुड. 1.5 इंच. व्हेरी गुड. 1.5 इंच. योशिताई गुड. 1.5 इथे घेतलेले. आणि गळ्याची उंची, समजा गळ्याची उंची 9 असेल तर किती घ्यावी? 9.5. 9.5. मागच्या वेळेपर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपण सिंगल पॅचचा गळा शिकलेलो होतो. आज आपण डबल नाही, ट्रिपल पॅचचा गळा शिकणार आहोत. किती पॅच? ट्रिपल पॅच. पाठीचा भाग ट्रिपल पॅच गळे. ठीक आहे. इथे गळ्याची रुंदी टाकली, इथे गळ्याची उंची टाकली. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? बगल बनवण्याची आवश्यकता नाही. मी फक्त बगला बनवून ठेवणार आहे की जेणेकरून तुम्हाला काय होईल? पॅटर्न समजेल. आपण वहीवर एक छोटं पॅटर्न करून घेत आहोत. इथे मी बगलेचा भाग बनवून घेतलाय. 1 इंच आतमध्ये, 1.5 इंच आणि दुसरं बगल सुद्धा. ठीक आहे. हे बगल ऑलरेडी झालेलं आहे आमचं, त्याच्यामुळे मी इथे रिपिटेशन सांगणार नाहीये. मी फक्त पॅटर्न म्हणून करून ठेवलेले. आता गळा आणि बगल इतकं तुम्हाला लक्षात येतंय तर तुमच्याकडे हे रेडी झालंय का बघा. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि मला तुमच्या वहीवरचं पॅटर्न दाखवा. आपण डबल पॅचचा गळा शिकणार आहोत. सिंगल नाही, डबल. काय पट्टी वगैरे स्टिकर, हा ना, साडीचं स्टिकर. कशी त्याचा क्लास चालू, त्याचे चालू. असले काय किती वस्तू म्हणतो अशी टाप. 1.5 शोल्डर साठी 1.5, पाठीच्या भागासाठी शोल्डर 2, बगल 5-6. बगल जसं की आपण पानगळा बनवतो की नाही, पहिली स्टेप निम्मा फोल्डिंग केली. खूण काहीच करू नका, फक्त लक्ष द्या. काहीच करू नका. बघा, निम्मा फोल्ड आणि 1 इंच खाली येतो आपण, अर्धा इंच बाहेर जातो आपण. सोपा शिकवणार आहे मी, फार कठीण नाही करणार. इथून तिरपी एज द्यायची आणि या गळ्याला इथून परत अर्धा इंच खाली.
गळा तयार करायचा. लक्ष द्या, अजून बाकी आहे, काम बाकी आहे. दुसरी स्टेप, पुन्हा निम्मे. पुन्हा त्याला आपण 1 इंच खाली, अर्धा इंच बाहेर, 3 स्टेप करायची आहे. इथून तिरपी रेष आणि इथून पुन्हा अर्धा इंच बाहेर. पुढचं नंतर सांगेल, एवढं करून दाखवा. जमेल? तुला कठीण झाला थोडा, पहिलीच आहे ना. पहिलीच्या मुलीला 5वीचं शिकवत आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. 5वीच रे, ऍक्च्युली 10वीच खूप हार्ड झालं ते. वार्षिकचे विद्यार्थी आहे. रेंज प्रॉब्लेम येतो बरं. येतोय का? तुझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम इथे येतो. हा. मॅडम, मी मीटिंग करते तेव्हा माझ्याकडे असतो. तो छोटा येतो ना, त्याला लॅपटॉपला मीटिंगला. डायरेक्ट असं याच्यावर नाही जमत. कशावर? त्याच्यावर पण जमेल. हे गळा हार्ड आहे की तो बनवावा लागेल आपल्याला. गळा शिकवतोय आपण. अश्विनी शिरोडे, क्लिअर दिसत नाहीये मॅडम. अनिता जाधव, क्लिअर दिसतंय? अर्चना बोडके, क्लिअर दिसतंय? दिशा कपूर, नाही मॅम. क्लिअर दिसत नाही असं? मॅडम नाही, क्लिअर नाही दिसत. नाही. याचं नेट ते कॅन्सल कर आपलं. कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे थोडा, करते मी चेंज. एकच पॉइंट आहे म्हणून दिसत नाही त्यांना, ते मला दिसत आहेत. एकच आहे बघ. गॅलेक्सीचा एकच दिसत. मी जाते नंतर. हा, ये तुझ्या बाळात जीव अडकला. ती थांबतच नाही एवढ्या. रेंज प्रॉब्लेम मुळे मुली काय झाले, डिस्कनेक्ट झालेले आहेत. तर आपण त्याचं लिखाण करून घेऊया, जेवढ्या बसलेल्या आहेत तेवढ्यांकडून. ठीक आहे, वही घ्या आणि लिहून घ्या. गळा भरपूर मोठा आहे, जर त्यांना समजला नाही तर प्रॉब्लेम होईल. ट्विंकल स्केच पेन आहे का त्याचा? मी तुम्हाला याचा फोटो नंतर पाठवून देईन, तुम्ही फक्त लिहून घ्या. या ABCD ची नावं दिलेली आहेत. तुम्हाला फोटो पाठवून देईल, तुम्ही नंतर त्याचं उतरवून घ्या. काम काय करायचं असेल ते आता लिहून घ्या तात्काळ. व्हेरी गुड अनिता जाधव, रेंज नसताना सुद्धा छान केले. अगदी एकच पॉइंट रेंज होती आणि बऱ्याच जणांचे मेसेज आले की क्लिअर दिसत नाहीये. तर आपण आता रेंज चेंज केलेली आहे, परंतु मुली जॉईंट होऊ शकल्या नाहीत बऱ्याच. तर आपण आता लिखाण कम्प्लीट करून घेऊया. व्हेरी गुड अनिता. लिहून घेताय तुम्ही. A ते B अनुक्रमे आणि पद्धत 2 कॉलम करायचे.
लिहिलेलं आहे तिथे. स्पष्ट लिहिलेलं कुठे? पद्धत दाखवते मी तुम्हाला कसं लिहायचं. कुठं स्पष्ट लिहिलेलं असेल ते दाखव. हे लिहिलेलं आहे. हेच. मिक्सच लिहिलंय का हो मिक्सच लिहिलेलं आहे. याच्यावर? त्याच्यात ही अनुक्रमे आणि ही पद्धत असं. असे 2 कॉलम करायचे, अनुक्रमे आणि पद्धत. अनुक्रमे व पद्धत 2 कॉलम करायचे. अनुक्रमे मध्ये लिहायचं ए ते बी, मग इथून लिहायचं ए ते बी उंची घेतलेली आहे. मी जे सांगेल ते इथं लिहायचं. परत मी सांगितलं की बी ते सी, तर बी ते सी इथं लिहायचं आणि बाकीचं इकडे लिहायचं. ए ते बी घेतली ना? हो. ए ते बी गळ्याची पहिली उंची अधिक अर्धा. ए ते एल गळ्याची दुसरी उंची अधिक अर्धा. ए ते जे गळ्याची उंची अधिक अर्धा. टीप लिहायची आहे. टीप. असे गळे तयार करताना प्रत्येक गळ्यामध्ये 1.5 इंचचा अंतराचे वापर करणे. पहिल्या गळ्यासारखाच दुसरा, तिसरा, चौथा, असे बसतील एवढे आकार एकसारखे बनवायचे आहेत. ओके. आता आपण तिसरा बनवून घेऊया. आता आपण तिसरा बनवून घेऊया. आहे आहे ना जॉईन. हो, इथं दिसत नाही. व्हिडिओ ऑन नाही केलेला. व्हिडिओ ऑन नाही का? सगळ्या मुलींनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. ऑन केले करत असते. म्हणून दिसत नव्हते मला. ओके. ते आपण मीटिंग डिस्कनेक्ट झाली ना त्यावेळेस ऑफ झाले असतील व्हिडिओ तुमचे. ठीक आहे, काही हरकत नाही. व्हिडिओ ऑन ठेवा, नाहीतर मग मी एक्झिट करेन. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. नंतर आपण पुढे जाऊया. पुढे जात आहोत, लक्ष द्या.
पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा गळ्याचा तिसरा भाग. आपण सुरुवातीला 3च गळे बनवणार आहोत. तुम्ही कितीही बनवू शकता, कितीही बनवू शकता. अश्विनी, तुला काही प्रॉब्लेम असेल तर बंद करू शकते. अश्विनी शिरोडे. एक इंच वर आपण जे माप घेतलेलं आहे की नाही, तिथूनच आपल्याला सॉरी इथून आपल्याला खाली जायचंय. जसं 1 इंच आपण खाली गेलो होतो तसंच, आणि सरळ तिरपी रेष ओढून घ्यायची. आता याला काही सेप देत बसायचा नाही, तरी सुद्धा आकार एक आपल्याला परफेक्ट मिळणार आहे. एकूण आकार किती? 3. पहिला, दुसरा, तिसरा. झाले सगळ्यांचे? ट्विंकल हे मोठं कर बाळ. चित्र. व्हेरी गुड संगीता, व्हेरी गुड. निशा, खूपच सुंदर. रेंज कमी जास्त झाली तरी परफेक्ट लक्षात आलेला आहे. निशा कपूर, व्हेरी गुड. विद्या जोशी, परफेक्ट. रेंज कमी जास्त झाली, काहीच फरक पडला नाही, आणि आपलं पॅटर्न कम्प्लीट झालेलं आहे. आपण आता कागदावर कापून घेऊया कसा दिसणार आहे गळा. चालेल ना? आपल्याकडे फक्त 7 ते 8 मिनिटं शिल्लक आहेत. आपण आता कागदावर कापून घेऊया तो कसा दिसणार आहे. याचा पेस्ट होते. मी छोटा सॅम्पल कापून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उद्या आपण कापडावर कापून घेणार आहोत, त्यावेळेस पूर्णपणे लक्षात येईल. पाठीचा भाग, बंद बाजू, फक्त लक्ष द्या. मला गळे समजलेले आहेत. पाठीचा भाग आहे, मी कापून घेते. ओके. प्रथम गळा तुमच्या लक्षात आला की आपण असा आणि असा बनवला. दुसरा गळा सुद्धा मी डायरेक्टली बनवते. तुम्हाला शिकवलेली आहे स्टेप. आता तुम्हाला त्यामध्ये शिकणे नाही. ओके ना? बरोबर? ओके, मी आता कापते. हा जो आहे वेस्ट आहे, खराब आहे, हा आपल्या कामाचा नाही. आपण याला बाजूला ठेवूया. आपला गळा कसा दिसेल? असा दिसेल शिवून झाल्यानंतर. आणखीन आपला इकडे बघ अनिता, करू नको. अनिता जाधव, करू नको, थांब जरा. नंतर आपण दुसरं कापणार आहोत.
दुसरा कापल्यानंतर कॅनव्हास आपल्याला हे एक घ्यायचंय. तिसरा कापताना आपल्याला लक्षात आलं? आता ही सगळी तुकडे जी आहेत ती 7 तुकड्यापर्यंत पण बनवता येतात. ठीक आहे. आता आपण फक्त किती बनवली? 3 बनवली. मग तुम्हाला करायचं काय? तर तुम्हाला हा जो तुकडा आहे हा वेगळा वापरायचा आणि हा दोघं काय करायचे? एका कलर मध्ये वापरायचे आणि मधला जो आहे तो वेगळ्या कलर मध्ये वापरायचा. मग समजा साडीचा कलर ब्लॅक अँड व्हाईट आहे तर मग मधला व्हाईट घ्या, आजूबाजूचे ब्लॅक घ्या. अशा पद्धतीने आपण तो गळा तयार करणार आहोत. आता तुमचा दाखवा. मी माझा दाखवला. तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटात फास्ट मध्ये कटिंग करायची. बघूया कोणाकोणाचा परफेक्ट तयार होतो. तू कर. तू पाठीच्या भागावर काप. तुला जमतं का बघूया. तू गळ्यांमध्ये कच्ची. बाकी येतं तुला? गळ्यांमध्ये कच्ची. गळ्यांमध्ये कच्ची. स्टँड किती माधुरी येणार आहे आम्ही 3 ला. आपली नववारीची मीटिंग तिथूनच आहे. हो मॅम. व्हेरी गुड निशा. खूपच सुंदर. आणखी कुणाला जमला? शिल्पा कोठावदे ताई खूप छान. आता ब्लाऊज शिवायला लागले. व्हेरी गुड श्यामल. परफेक्ट. थोडीफार डिझाईन कमी जास्त झाली तरी चालेल परंतु गळा तुम्हाला आलेला आहे. आतापर्यंत आपण फक्त 2 पॅचचा गळा तयार केला होता. आज आपण 3 पॅचचा घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहिजे तेवढी कठीण डिझाईन हा गळा शिवून झाल्यानंतर तुम्हाला येणार आहे. पाहिजे तेवढी कठीण आणि पाहिजे तितकी हार्ड डिझाईन तुम्ही यामधून बनवू शकता. अर्चना निंबाळकर गायब झाली. ओके. अर्चना सध्या योगा करते का? नाही, फिट झाली आता. व्हेरी गुड अर्चना बोडके. दुर्गा धारणकर गळा चुकलेला आहे परंतु छान. प्रथम गळ्याचं एक माप घेऊन गळ्याची उंची टाकली आणि चौकोन तयार केला. दुसऱ्या गळ्याचं माप न घेता आपण पुन्हा 1.5 इंचचं माप घेतलं आणि इथपर्यंत आलो. पण इथून मग इथे किती जायचं? तर इथून इथे पण 1.5 इंच जायचं. काय पाहिजे? दिसतंय क्लिअर? काय प्रॉब्लेम? इथून इतके 1.5 तर इथून पुन्हा आपण 1.5 पुन्हा एकदा 1.5 इंच असा आधी चौकोन तयार करून घेतला आणि नंतर पाठीचा भाग कापला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे सोपं जाईल करायला. ठीक आहे. नंतर तयार पाठीच्या भागावर आपण आणि पाठीचा भाग कापला तर काय होईल? इथे एक बगल तयार होतं
आणि मग तो अर्धी पट्टी इथली घेतो. गळ्याचा आकार जो आहे तो अर्धी पट्टी घेतो. मग गळ्याचा आकार बनवताना आपण काय केलं होतं की इथे 1 इंच खाली आलो होतो. शिल्पा गोठावदे, तुम्ही आलेल्या नव्हत्या. ठीक आहे, इथून एक अर्धा इंच म्हणजे मोठ्या मापासाठी तुम्हाला 1 इंच यावं लागेल, पावणा इंच यावं लागेल. मी इथे अर्धा इंच खाली आली, इथे पण अर्धा इंच खाली आली, म्हणजे मध्ये मध्ये मला 3 पॉइंट पुन्हा भेटले. त्यानंतर या संपूर्ण रेषेच्या निम्मे घेतले, इथे आलं. निम्म्याच्या नंतर पावणा इंच खाली आलो आणि अर्धा इंच पावणा इंच परत बाहेर गेलो. असं माप टाकल्यानंतर हे एकामेकाला जॉईंट झालं. पट्टीचा वापर करून आपण त्याला जॉईंट केलं तर रेषा आपली अशी दिसायला लागली. कोठावदे ताई, तुम्ही जो गळा बनवला होता तो याच्या आतमध्ये बनवला होता म्हणून तो फार छोटा दिसत होता, पण तो ऍक्च्युली बाहेर जातो. आणि हे जे अर्धा इंचचं माप घेतलंय त्याला हा गळा जॉईंट झाला. बाकी सर्वांचा छान झालेला होता, फक्त काहीतरी नॉर्मली चूक होती, जास्त नव्हती. तर हा असा दिसेल. समजला पहिला गळा. त्यानंतर तशाच पद्धतीने आपल्याला दुसरा आणि तिसरा करायचा आहे. दुसरा या चौकोनाला आणखीन एक आणि या चौकोनाला आणखीन एक, आणखीन चौकोन बसवायचा असेल तर तो सुद्धा चालेल. तर मी असा केलेला होता. मी पुन्हा याला पण एक गळा बनवून दाखवते. याच्या निम्म्याला निम्म टेप घ्यायचा, ए पासून बी पर्यंत फोल्ड करायचा. तो फोल्ड मात्र थोडासा या कोण्यापासून काय येईल, खाली येईल. खाली आल्यानंतर पुन्हा 1 इंच खाली आणि बाहेर. तुम्ही जर इथे एक घेत असला तर इथे पण एक. आता मी इथे एक घेतला आणि तिरपी रेष. ओके, मग हे अर्धा इंच कशासाठी वाढवून ठेवले आपण, त्याचसाठी वाढवून ठेवले. जमला? अनिता जाधव, काय अडचण? आता हे आणि हे बघा, हा तिरपा माझा ऑलरेडी पहिला चुकला होता म्हणून दुसरा पण परत तसाच आला. पण ज्या वेळेस हा गळा तयार होतो त्यावेळेस हे जी बॉर्डर आहे आपली ती काय असते, समप्रमाणात असते. आपण पाहिजे तितक्या कलर मध्ये हा जो गळ्याचा पॅटर्न आहे तो बनवू शकतो. मी एक पॅच बनवला आणि एक पॅच ऑलरेडी मी तुम्हाला आधी शिकवलेला आहे. आधी शिकवल्यामुळे आपण हा फास्ट मध्ये घेतला. जमतोय? श्यामल, जमला तुला? विदाउट टेप आपण हा दाखवलेला आहे, तर तो तुम्हाला जमला का? मग मी डायरेक्टली गळ्यावर कसा दाखवायचा आणि कसा शिवायचा हे आपण बघूया. रेकॉर्डिंगला पिन लावलेली तू? रेकॉर्डला पिन रिमूव्हला पिन का? आपण मोठे ना चित्र ओके 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 ओके, लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? जायचं पुढे. संगीता, लक्षात आलं? कोळी, श्यामल, पुढे जायचं. लक्षात आलं, पुढे जायचं. ओके, आणि मग पुन्हा एकदा तिसरा राऊंड घेतलेला आहे आपण. आता या राऊंडला आपण डायरेक्टली काय केलं, आवडीनुसार या इथे 1.5 इंचचं माप टाकून घ्या आणि सरळ तिरपी रेष द्या, म्हणजे गळा रेडी होतो. असा 3 पॅचचा गळा आपला रेडी होतो. हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा तो बगलात जाईल अर्धा. तर मी कापून दाखवते, पूर्णपणे लक्षात येईल. आणि कापलेला कसा असतो, तर कापलेला असा दिसेल. बरोबर? जमतोय सगळ्यांना? बर, आपण आता मोठ्या पॅटर्न वर कट करूया की शिवायचा कसा आणि कापायचा कसा. प्रथम आपल्याला पेपरच कट करून घ्यावा लागणार आहे. पेपर कट करून घ्यावा लागणार आहे. आपण आता मोठ्या मापाचा पेपर कट करूया. दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे मोठ्या मापासाठी पेपर आहे. आपण त्याचं पॅटर्न बनवूया. आता गळा उंची, प्रथम गळा उंची किती तुझी? प्रथम गळा उंची यांना किती पाहिजे? 9 पाहिजे. तर आपण इथे
9 वर प्रथम चौकोन तयार करणार आहोत. प्रथम गळा उंची 9 आणि गळा रुंदी पॅटर्न नुसार 2 आणि त्याचा प्रथम चौकोन तयार. समजलं? एक चौकोन तयार केला. आता दुसरा आणखीन 1.5 इंच खाली, 1.5 इंच बाजूला आणि सरळ रेष. पुन्हा दुसरा चौकोन. जमला? आता आणखीन तिसरा चौकोन, परत 1.5 इंच, इथे सरळ रेष, जिथपर्यंत सरळ जाईल तिथपर्यंतच, आणि इथून 1 इंच खाली. 1, 2 आणि हा तिसरा कप्पा. 1, 2 आणि 3 हा तर ग्राह्य धरला जात नाही. पहिला कप्पा ग्राह्य धरला जात नाही. आपण 1, 2 आणि 3 कप्पे बनवले. 4ही बनवू शकता. आता पुढे लक्ष द्या इकडे. पुढे पुन्हा एकदा गळ्याची तीच पद्धत. निम्म सेंटर, 1 इंच खाली, 1 इंच बाहेर आणि तिरपी रेष. त्यांना दिसलं पाहिजे तिरपी रेष इथे, इथून इतकी, आणि तिरपी रेष घेताना इथून मार्कर हो ऍक्च्युली या इथे पुन्हा एकदा तीच पद्धत. आणि पुन्हा एकदा वाईट आहे का बघ बरं पेपर त्याच्यात. नाहीये. असे 2 तुकडे पाठीच्या भागाचे. पाठीच्या भागाचे 2 तुकडे झालेले आहेत. आता आपण गळा कट करणार आहोत. गळ्याचा एक भाग पुन्हा आणखीन असा, आणि एक आणखीन असा. तुमची कटिंग दाखवायची आहे मला, मी केलेली आहे. तुमची कटिंग केल्यानंतर मी ही तोपर्यंत कॅनव्हास वर कट करून घेणार आहे. जसेच्या तसे पार्ट. हा केला, हा केला, हा केला, हे सगळे पार्ट मी कॅनव्हास वर कट करते. तत्पूर्वी तुम्ही स्वतः कटिंग करून मला पेपरावर दाखवायची आहे. कटिंग समजली? मग तुम्ही करा आता. आपण ही कॅनव्हास वर कट करायची पद्धत आता बघूया. पाठीची डिझाईन बनविताना एक मिनिट, कॅनव्हास आहे तसंच.
आहे कुठे? कॅनव्हस कापताना कॅनव्हस डबल कॅनव्हस बघा इकडे कसं ठेवलंय, डबल पेपरावर ठेवलेलं आहे आणि बंद बाजू इकडे घेतलेली आहे आणि आपण कापताना कॅनव्हस किंचितही वाढवणार नाही. किंचित सुद्धा आपण कॅनव्हस काय वाढवणार नाहीये. तर कॅनव्हस आहे तसा कापायचा आहे, तरी सुद्धा मग आपल्याला काय वाढवावं लागेल, कोण सांगेल? आता दिसलं नाही. काय वाढवावं लागेल? व्हेरी गुड. कॅनव्हस वाढवलेला नाहीये, काय वाढवावं लागेल? कापड. व्हेरी गुड. कापड वाढवावं लागेल. कुणी सांगितलं? निशा. व्हेरी गुड. गळा खूप छान झालेला होता तुझा. आणि आता आपण प्रथम एक कॅनव्हस आपल्याकडे तयार झालेला आहे. ओके, प्रथम कॅनव्हसला मी आता बाजूला ठेवणार आहे. एक समजलं तुम्हाला? पहिला गळा झाला की तो तुकडा जो आहे तो आपण ड्रॉप करायचा. आता मोठा तुकडा घेऊया. मोठा तुकडा परत कॅनव्हसवर ठेवणार आहोत. तत्पूर्वी गरज भासल्यास हा जो मोठा तुकडा आहे बघा, तो बसतोय का बघा. त्याच्यात नाही बसत. त्याच्यात बसत. बंद बाजूत नाही कापला तरी चालतो. शेवटचा तुकडा बंद बाजूला नाही कापला तरी चालतो. तिकडे कालची गाडी कसं दोनची पाठवली ना? हो पाठवली. दोनची पण पाठवली नाही या त्याला पाठवते त्याचा क्लास. ओके. ते चालू आहे दादा. सर्व विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडला. मी गळा दाखवते. हे साईडचे पार्ट कट केले आपण. आता तिघकडे कट करून झाले की मग बघूया पुन्हा एकदा. दोन गळे मात्र बंद बाजूला घ्यायचे आहेत. दोन गळे आपल्याला काय करायचे? बंद बाजूला घ्यायचे. आणि मी त्याची बंद बाजू घेतलेली आहे. तसा गळा कापून घेणार आहोत. प्लेस आहे घरी. हा घरी. आपण दादा देवीला ते हे इथे ठेवले तिथे घेऊन हॉलमध्ये ठेवलेली बघ. याला पेपर कॅनव्हस असं म्हणतात. आणि पेपर कॅनव्हसच्या एका बाजूला शायनिंग किंवा चकाकणारा भाग असतो. तर तो चकाकणाऱ्या भागावर लक्ष ठेवायचंय की कोणता आहे. सगळं ड्रॉप. पाठीचा भाग कामाचे ते कामाचे पीस जो आहे तो आपण असा टाकून घेतलेला आहे. प्रथम सिंगल पार्ट मध्ये याचा चकाकणारा भाग हा आहे. थोडीशी चकाकणारी बाजू ही आहे. आपण ती खाली चिपकवूया. चकाकणारी जी बाजू असते ती काय करायची? आपल्याला खाली चिपकवायची आहे. सॉरी, गळा पूर्ण दाखवू ना मी तुम्हाला. चकाकणारी बाजू ही वर.
चकाकणारी बाजू जी आहे ती आपल्याला अस्तराला टच करून ठेवायची आहे. सिंगल अस्तर आणि चकाकणारी बाजू, पुन्हा चकाकणारी बाजू आणि सिंगल अस्तर. असं काही नाही की आपण याच्या सोबतच ठेवलं पाहिजे. मी जस्ट दाखवते तुम्हाला की तो कसा दिसेल. तो तयार झाल्यानंतर असा दिसेल आणि आपण फुल कॅनव्हसचं बाजू जी आहे ती घेत आहोत. लक्षात आलं? आता हे आपण असं जोडणार आहोत. तत्पूर्वी आपण याला प्रेस करून चिटकवून घेणार आहोत. तुम्हाला हे माहिती आहे की जर आपण कॅनव्हसला प्रेस करून चिटकवून घेतलं तर आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप जास्त आणि अति व्यवस्थित पद्धतीने गळे आपल्याला जॉईन करता येतात. आता हे तुकडे असे जरी असले आपण त्याला नंतर जॉईन करणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करायचंय, कुठे कुठे छानपैकी तुकडा जिथे जिथे बसेल तिथे तिथे आपण ती मॅनेजमेंट करून घेणार आहोत. ओके, पहिला बसला, पूर्ण पूर्ण दाखव, नाही बसत. पट पूर्ण इस्त्री जी आहे हो. आणि डिझायनर गळे बनविताना अस्तर 1 मीटर वापरणे. हा इथे बसत नाहीये तर हा आपण असा बसूया. लक्षात आलं? ठेवता येईल असा. शायनिंग बाजू आतमध्ये, नाहीतर उलटी ठेवली तरी इस्त्रीला चिटकून जळून जाईल. आणि याच्यामध्ये गॅप 1 इंच, कारण अर्धा इंच याला आणि अर्धा इंच याला कपडा लागेल ना फोल्ड करायला, आणि मग तसाच खाली सुद्धा हवा. ओके, लक्षात आलं? सगळं पार्टचा गॅप वगैरे सगळं लक्षात आलं? प्रेस गरम नाही झाली, वेळ लागतो. प्रेस आपण करून घेणार आहोत याला. आणि जर समजा प्रेस अवेलेबल नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही, टीप मारून घ्यायची. ठीक आहे, जोपर्यंत आपण ते चिटकवतोय तोपर्यंत आपण गळ्याविषयी चर्चा करून घेणार आहोत. गळा जो आहे तो आपण अशा पद्धतीने कॅनव्हसवर तुकडे बनवून घेतला, बरोबर आहे. अशाच पद्धतीचा 5 तुकडी किंवा 7 तुकडी गळा तुम्हाला बनविता येतो. ट्विंकल, हे काय ओपन झालं? कुठे जायचं? हॉट नाही झाली इस्त्री? गरम झाली का? नाही गरम झाली, खूप हॉट झाली पाहिजे. ठीक आहे, गळा तुम्हाला समजला. आपण गळा जो आहे तो 5 प्रकारामध्ये बनवू शकतो. एक तर हा जो कॅनव्हस कापलेला आहे की नाही, हाच कॅनव्हस आपल्याला काय करायचा आहे, कॅनव्हस शिवून पण घ्यायचा आहे. शिवून म्हणजे कसं, मग टिपा मारून घ्यायच्या आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडायची आहे. खूप छान, व्हेरी गुड श्यामल. किती 3 टप्प्यामध्ये केलेला आहे, सुंदर दिसतोय.
श्यामलचा पण बघा, तुमच्या लक्षात येईल. तुमच्या जर बघायचं असेल तर तुम्ही आजूबाजूला स्क्रीन ही करू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आपण गळे कसे बनवलेले आहेत. बाकीच्या मुलींनी आजूबाजूला सरकवलं की लक्षात येतं. ठीक आहे, कोणाला काही अडचण असल्यास विचारा. तोपर्यंत आपण हे चिटकवून घेऊया. चिटकत नाहीये ऍक्च्युली, खूप हॉट इस्त्री लागते. हा, लगेच चिटकत नाही ती. जेवढी हॉट ठेवाल तर 2 मिनिटात तुमचं काम कम्प्लीट होईल. कारण ती वितळतो. हा ठीक आहे. आता काय कर, पिनअप करून घे, पेपर पिना करा आणि कट करून घे फास्ट. आपण चिटकत नाहीये, ते हॉट नसल्यामुळे चिटकत नाहीये, तर मग आपण काय करूया, त्याला पेपर पिना लावून कट करून स्टिच करून शिवायचं बघूया, कारण शिवणं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. घे कट करून. ते बंद करून जाते इकडे. बंद केली. आपण अस्तर आधी कापलेला आहे, तर मग वरचा कपडा पण आपल्याला याच पद्धतीने कापून घ्यायचा आहे. मधल्या नंतर कापला तरी चालतो. घे स्टिच करून, मशीन ठेव, आपण चालू करू घेऊ. आणि आता मला सांग, तू हे जे आहे एकाच कलर मध्ये बनवणार आहे की 2 कलर मध्ये बनवणार आहे? नाही, 2 कलर, ब्लॅक कलर घेऊ. हा घे. साडी मधला आहे. हो, साडी. ब्लॅक. आणि हा, ती पण साडी आहे का? म्हणजे तो सुद्धा साडीचा आहे का? हा, साडीचा आहे. मग एक ब्लॅक घात घे. ब्लॅकच. हा, कारण की हा बरोबर नाही, तो छान म्हणजे चांगला नाही वाटला. म्हणजे तशी साडी नाही, पीस असं आहे, साडी अशी. साडी अशी आहे ना. हो. आणि ब्लॅक आहे ना कॉम्बिनेशन त्याच्यात. ठीक आहे ना, ब्लॅक घे, कारण कॉमन होऊन जाईल. असं घेऊ का पीस? काय असेल तुझ्याकडे ब्लॅक कपडा? एक पॅच आपण ब्लॅक कापून घेणार आहोत आणि उर्वरित आपण साडीच्या पिसामधील तुकडे कापून घेणार आहोत. तुम्हाला कॅनव्हास कापायचं छानपैकी समजलेलं आहे. आपण त्यामध्ये पाठीच्या भागाची लाइनिंग चेक करायची आहे. उभी लाइनिंग, उभी आपल्याला पाठीचा भाग पुन्हा उभ्याच स्वरूपाचा काढून घ्यायचा असतो. व्हेरी गुड. छान. आपण आता साडीचा पीस घेतलेला आहे. सर्वप्रथम खालील ब्लॉक कापून घेणार आहोत. खालचे ब्लॉक, मधला जो आहे तो आपण, हा मोठा जो आहे तो काय करूया, ब्लॅक करूया. घे, ब्लॅक मध्ये कापला. सिंगल नाही तर मग डबल. ठीक आहे, आपण हा ब्राऊन कापून घेतोय आणि साडीमध्ये जसे 2 कलर असतात तसं आपण हा पार्ट रेडी करत आहोत. याच्या दोघांच्या मध्ये तुम्हाला पाइपिंग सुद्धा ऍड करता येते. जास्त डिझाईन हवी असेल तर आपल्याला काय ऍड करता येते, पाइपिंग ऍड करता येते. हे दोघी पॅच आपण जवळ ठेवणार आहोत. आणि हा जो मधला पार्ट आहे तो आपण ब्लॅक मध्ये कट करून घेतोय दाखविल्याप्रमाणे. ठीक आहे, हा ब्लॅक मध्ये कट करतोय. मधला जो आहे मोठा पार्ट तो आपण ब्लॅक मध्ये कट करतोय आणि हा छोटा जो आहे तो आपण पुन्हा एकदा ब्राऊन मध्येच कट करत आहोत. बंद बाजूने केला तर गळा चुकण्याची शक्यता नसते, का तर तो तिरपा होत नाही. मार्जिन अर्धा इंच पेक्षा थोडी जास्त सोडली तरी चालते. कॅनव्हास मात्र परफेक्ट कापायचे आहेत. का माहिती का? कारण कॅनव्हास जर थोडा जरी चुकला तर तुमचे सगळे गळे ढासळतील. आणि आता आपण पुढे बघूया शिवण. पद्धतीने आपण गळ्याला प्रथम टीप मारून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण आतलं कट करून घेणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या
गळ्याला सुद्धा टीप मारून घेणार आहोत. तो बाजूला खाली मार. आपण याच्या गळ्याला छानपैकी टीप मारून झालेली. आपण आतमध्ये थोडाफार अडकवला आहे, थोडाफार नाही. हा, पुन्हा बघू. अर्धा इंच कपडा सोडून वेस्ट इथे मात्र कोण्यामध्ये चिमटी घेऊन असा कट करायचा आहे. झालं झालं. तो त्याच्यासोबतच ठेवा म्हणजे तो हे होणार नाही. आपण याला कैची जी आहे ती मारून घेतलेली आणि आता आपण याला बघूया की तो कसा दिसेल. तर पलटी केल्यानंतर एका बाजूला अस्तर, एका बाजूला गळा. हो मारा. तुम्ही टीप मारा, मी दाखवते. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपण दुसऱ्या भागाला टीप मारून घेत आहोत. चौकनी चौकनी टीप मारली. एक मिनिट, कशी मारली. हा, ओके, व्हेरी गुड. सरळ मारली. जसा आकार येतो. या गळ्याला सुद्धा आपल्याला पायपिंगही करता येते आणि डिझाईनही करता येते. राऊंड दिसत नसेल. थोडीशी एक टीप मार आणि बाहेर काढून घे. पार्ट असे जोडून घेतलेले आहेत. आता आपण गळा बनवूया. मधला गळा ब्लॅक कलर. ब्लॅक कलरची शायनिंग चा कापड हा, सरळ बाजू, वरून अस्तर. गळ्याला टीप मधून मारायची आहे की बाहेरून, कोण सांगेल. मधून. मधून करेक्ट. आपण पुन्हा एकदा मधून टीप मारून घेणार आहोत.
थोडंफार गळ्यावर पण येऊ दे टीप. थोडं वेळ. थोडी टीप आपण चिटकवलेला नाहीये ना, मग गळ्यावर पण टीप हवी आपल्याला किंचित नॉर्मली. आणि जर आपण चिटकवलेला असतं तर आपल्याला गळ्यावर आवश्यकताच उरली नसती. पण कैची जर व्यवस्थित मांडली नाही पुण्यामध्ये तर गळा तुमचा व्यवस्थित उलटणार नाही. आता मधलं कापून घे. चिटकला नाही का गळा? नाही जास्त नाही. जास्त नाही, बिलकुल नाही चिटकला. करू का एक? हा, थोडीशी टीप. जिथे टीप यायला पाहिजे तिथेच परफेक्ट टीप आली.